नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एवनएस अकॅडमीच्या YouTube चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे त्यामध्ये आपण मासिक पाळीबद्दल तिथे आपण बोलणार आहे। तर मासिक पाळीची रजा महिलांना दिली गेली पाहिजे की नाही दिली गेली पाहिजे त्या संदर्भात आपण आज डिस्कशन करणार आहोत। रिसेंटली महाराष्ट्रामध्ये निवडणुका पार पडल्या। आता या निवडणुकामध्ये एक जो घटक होता ज्याला महाविकास आघाडी म्हणतात, या महाविकास आघाडीनं तिथं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये एक गोष्ट लिहिलेली होती की जर आम्ही सत्तेत आलो तर आम्ही महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान प्रत्येक महिन्याला 2 रजा तिथं आम्ही देऊ। तर अशा प्रकारची वचनपूर्ती त्यांनी तिथं सांगितलेली होती। तर याच्यावरच विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहेत की भारतामध्ये मासिक पाळीच्या रजेसंदर्भातील काय नियम आहे आणि कोणकोणत्या राज्यात रजेची तरतूद करण्यात आलेली आहे आणि कशा पद्धतीनं रजा तिथं दिली जाऊ शकते। तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हे प्रथम लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की मासिक पाळी दरम्यान जवळपास 70 ते 80% ज्या महिला असतात त्यांना खूप जास्त प्रमाणात वेदनांना तिथं सहन करावा लागतो आणि अशा पद्धतीत त्याच्यावर एकच उपाय असतो तो म्हणजे आरामाची व्यवस्था किंवा त्यांना रजा तिथं मिळाली पाहिजे। याच्यावर खूप जास्त प्रमाणात डिस्कशन पार्लमेंटमध्ये झालेले आहे आणि महिला संघटना देखील याची मागणी करतात की ज्या काही कामावर असलेल्या महिला आहेत त्यांना महिन्याची 1 किंवा 2 रजा तिथं मिळालीच पाहिजे। आता सर्व स्त्रियांना मासिक पाळीच्या रजेची आवश्यकता असते असे नाही, परंतु बहुतेक स्त्रिया अशा आहेत ज्यांना मासिक पाळीच्या काळात प्रचंड त्रास सहन करावा लागतो आणि याचा परिणाम त्यांच्या कामावरही होतो। केवळ युरोपमधील आणि आशियातील देश असे आहेत जे देशातील महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची पगारी रजा देतात। आता यामध्ये अलीकडेच महाराष्ट्रातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात महिला कर्मचाऱ्यांसाठी महिन्यातून 2 दिवस मासिक पाळीच्या सुट्टीची घोषणा देखील केली होती। भारतात मासिक पाळी किंवा मासिक पाळीची रजा या विषयावरून संसदेत आणि समाजात अनेक मतमतांतरे पाहायला मिळत आली आहेत। आता यावरच मासिक पाळीची रजा भारतात दिली जाते का तर याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो नाही आहे। केंद्र सरकारनं असा कोणताही कायदा तिथं बनवलेला नाहीये ज्या अंतर्गत संपूर्ण भारतामध्ये मासिक पाळीची रजा दिली जावी अशा प्रकारचा। आतापर्यंत भारतात सशुल्क मासिक पाळीच्या रजेसाठी कोणतीही केंद्रीकृत तरतूद नाही आहे, परंतु काही राज्ये आणि काही प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत या विषयावर त्यांचे स्वतःचे धोरण तयार करत रजेची तरतूद त्यांनी केलेली आहे। उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही झोमॅटो आणि स्विगी या कंपनीबद्दल ऐकलं असेल। या कंपनीमध्ये ज्या काम करणाऱ्या महिला आहेत यांना वर्षाला 10 दिवसाची तिथे रजा मासिक पाळीच्या दरम्यान तिथं दिली जाते। आता राज्यांची जर गोष्ट करायला गेलं तर बिहार, केरळ आणि अगदी अलीकडे ओडिशाने मासिक पाळीच्या सुट्टीची धोरणे लागू केलेली आहेत। आता मासिक पाळी दरम्यान महिलांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो हे समजून घेणं आवश्यक आहे। मासिक पाळी केवळ शारीरिक वेदनाच नाही तर स्त्रियांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो। बऱ्याच स्त्रियांसाठी पहिले 2 दिवस विशेषतः आव्हानात्मक असतात, कारण या काळात त्यांना विविध प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरे जावे लागते, म्हणजे हार्मोनल चेंजेस जे असतात ते त्यांच्यात होतात। काही महिलांना तीव्र पोटदुखी, पाठदुखी तर अनेकांना थकवाही जाणवतो। या काळात हार्मोनल बदलामुळे तणाव आणि चिंता वाढू शकते, ज्यामुळे त्यांना कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते। अभ्यास असा दर्शवतो की 20 ते 90% महिला या त्रासातून जातात, ज्यामुळे दैनंदिन कामकाजावर देखील परिणाम होऊ शकतो। जर्नल ऑफ वुमेन्स हेल्थ मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार पुरेशी विश्रांती या लक्षणांची तीव्रता कमी करू शकते आणि या पुरेशा विश्रांतीसाठी त्यांना सुट्टी मिळणं आवश्यक आहे असं काही लोकांचं तिथं म्हणणं आहे। आता मासिक पाळीच्या रजेवर संसदेमध्ये झालेल्या चर्चा काय होती हे आपण थोडं शॉर्ट मध्ये बघूया। तर सर्वप्रथम 13 डिसेंबर 2023 रोजी तेव्हाच्या महिला व बाल विकास कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी असं म्हटलं होतं की मासिक पाळीच्या रजेमुळे कामगारांमध्ये महिलांविरुद्ध भेदभाव होऊ शकतो आणि मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही असे देखील त्या म्हणाल्या होत्या। आता यावर राष्ट्रीय जनता दल आरजेडीचे जे खासदार होते मनोज कुमार झा यांनी मासिक पाळी दरम्यान महिलांना पगारी रजा देण्यासाठी कायदा करण्यात यावा अशी देखील मागणी केली होती। त्यानंतर स्मृती इराणी यांना काँग्रेसचे जे खासदार आहे शशी थरूर यांनी लेखी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी खालील उत्तर दिले होते की मासिक पाळी प्रत्येक महिलेच्या आयुष्यात येणारी शारीरिक प्रक्रिया आहे। काही प्रमाणातच महिला किंवा मुलींना या काळात त्रासाला सामोरे जावे लागते, त्यासाठी औषधीही उपलब्ध आहेत असे त्यांनी सांगितले होते। हेच उत्तर विद्यार्थी मित्रांनो स्मृती इराणी यांनी मार्च 2023 मध्ये टी.एन. प्रतापन, बेनी बेहानन आणि राजमोहन उन्नीथन या केरळमधील 3 खासदारांनी लोकसभेत इराणी यांना जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सेम उत्तर त्यांनाही दिलेलं होतं। आता याच्यावर संसदेमध्ये खासगी विधेयक देखील आतापर्यंत आलेले आहे। 3 प्रमुख खासगी विधेयक तिथं आणण्यात आलेले ज्याला प्रायव्हेट मेंबर बिल देखील म्हणतात। मासिक पाळीच्या रजेच्या प्रस्तावासाठी खासगी सदस्यांची विधेयके आणण्यासाठी लोकसभेत आतापर्यंत 3 प्रयत्न झाले आहेत। पहिला प्रयत्न 2017 मध्ये केला गेला, त्यावेळी अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन काँग्रेस खासदार निनॉंग इरिंग यांनी मासिक धर्म लाभ विधेयक आणले, ज्यात 4 दिवसांच्या मासिक पाळीच्या रजेचे समर्थन करण्यात आले होते। त्यानंतर शशी थरूर यांनी महिला लैंगिक
पुनरुत्पादन आणि मासिक पाळीचे हक्क विधेयक 2018 सादर केले होते. त्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये तामिळनाडूचे खासदार एस ज्योतिमनी यांनी प्रस्तावित मासिक पाळीच्या स्वच्छतेचा अधिकार आणि सशुल्क रजा विधेयक 2019 अंतर्गत मासिक पाळीच्या 3 दिवसाच्या पगारी रजेची देखील मागणी केली होती. 2022 मध्ये केरळमधील काँग्रेस खासदार हिबी एबेन यांनी मासिक पाळीच्या रजेच्या महिलांच्या अधिकाराविषयी विधेयक सादर केले होते, पण यापैकी कोणतंही विधेयक तिथं पास झालेलं नाही विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर मार्च 2023 मध्ये संसदीय स्थायी समितीने महिलांना मासिक पाळीच्या सुट्या किंवा आजारी रजा किंवा अर्ध्य पगारी रजा देण्याचा विचार करावा असे सरकारला आव्हान केलेले होते, पण त्यावर आतापर्यंत सरकारने कोणत्याही प्रकारची ऍक्शन तिथं घेतलेलं नाहीये. आता भारतातील कोणते राज्य विद्यार्थी मित्रांनो मासिक पाळीची रजा तिथं प्रोव्हाइड करतात, तर बिहार हे पहिले राज्य होते. 1992 पासून 2 दिवसाची मासिक पाळीची रजा हे देत आहेत. त्यानंतर ओडिशा सरकारने याच वर्षी ऑगस्टमध्ये 55 वर्षाखालील सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी महिन्यातून 1 दिवसाची मासिक रजा सुरू केली आणि केरळने शिक्षणात मासिक पाळीच्या आरोग्याच्या महत्त्वावर जोर देऊन सरकारी शाळांमध्ये मुलींसाठी मासिक पाळीची रजा देखील सुरू केलेली आहे. तर म्हणजे बिहार, ओडिशा आणि केरळ हे सद्य परिस्थिती ही राज्य आहे ज्यामध्ये मासिक पाळी संदर्भात तिथं रजा दिली जाते. कर्नाटक आणि महाराष्ट्रासारखी इतर राज्यही अशाच तरतुदींचा विचार करीत आहे. आता या व्यतिरिक्त ज्या प्रायव्हेट कंपन्या विद्यार्थी मित्रांनो त्या देखील मासिक पाळीची रजा त्यांचं धोरण त्यांनी बनवलेलं आहे. आता झोमॅटोने 2020 मध्ये त्यांच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी 10 दिवस असे मासिक पाळी रजा धोरण लागू केले आहे आणि स्विगीने देखील त्यांच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी महिन्याला 2 दिवस असे मासिक पाळी रजा धोरण लागू केलेले आहे. म्हणजे प्रायव्हेट कंपनी सुद्धा त्यांच्या परीनं तिथं धोरण आखत आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाचं या मुद्द्यावर काय म्हटलंय विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच राज्य आणि इतर भागधारकांची सल्लामसलत करून महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीच्या रजेबाबत मॉडेल धोरण तयार करण्याचे निर्देश केंद्राला दिलेले आहे. भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने मासिक पाळीच्या रजेचा मुद्दा धोरण निर्मितीच्या कक्षेत येतो यावर भर दिलाय. म्हणजे सुप्रीम कोर्टानं देखील म्हटलेलं आहे की हे एक पॉलिसी डिसिजन आहे आणि याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो केंद्राला तिथं घ्यावा लागेल आणि त्यांनी योग्य ती पावले उचलावी अशा प्रकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर सुप्रीम कोर्ट देखील मासिक पाळीच्या रजेसंदर्भात एक प्रकारचं फेवरेबल आपल्याला तिथं दिसत आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो मासिक पाळीची रजा मिळावी की नाही मिळावी याच्यावर युक्तिवाद काय झाला संसदेमध्ये तो आपण देखील बघितला आणि खरंच मिळायला पाहिजे की नाही यावर तुमचं मत काय आहे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये इथं कळवू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.